नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप आपला IMP असणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, पेंच हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पेंच कुठे माहिती सगळ्याला आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच आपल्याला पाहायला मिळतं बघा. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1 नोव्हेंबर 1956 लक्षात ठेवायचं आहे. 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी करण्यात आली. यामध्ये काय झालं बघा, सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ, मुंबई इलाखा याचा समावेश होता आणि 1 मे 1960ला आपल्या 1 मे 1960ला काय झालं होतं, आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न मित्रांनो, पांढरे सोने कशाला म्हटले जातं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कापसाला बघा या ठिकाणी पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं पांढरं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं. बरोबर. पुढचा प्रश्न मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर कुठे आहे मित्रांनो? भद्रावती. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी युद्धाचं साहित्य निर्मितीचा कारखाना आहे बघा. आलं लक्षात? कोळशाच्या खाणी आणि कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पामुळे चंद्रपूरला काय म्हणतात मित्रांनो? काळ्या सोन्याचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चंद्रपूर मित्रांनो इरई नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. कोणत्या? इरई. आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये 15 तालुके आहेत. किती? 15 तालुके. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या झाडाचं लाकूड आहे आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं? जे काय काडीश पेटी मित्रांनो, त्या काडीश पेटीसाठी कोणत्या झाडाचं या ठिकाणी लाकूड वापरलं जातं असा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन पहा मित्रांनो, पॉप्लर. लक्षात ठेवायचं बघा आपल्याला, पॉप्लर ही लढाई कोणामध्ये झाली होती? तर प्लासीची लढाई सांगा पटकन. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाईप करा. तर सिराज उद्दौला आणि इंग्रज बरोबर आहे यांच्यामध्ये झाली होती 23 जून 1757. पुढचा प्रश्न मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब युद्धाने राजकीय सत्तेचा मुहूर्तमेढ रोवली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रिटिशांनी लक्षात ठेवा मित्रांनो, प्लासीच्या युद्धामध्ये राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. लक्षात ठेवायचे बघा, राजकीय सत्तेची. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने काय प्रश्न आहे? भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2, 1757 आणि 1764 बघा. 23 जून 1757ला काय झाली होती? प्लासीची लढाई झाली होती आणि 22 ऑक्टोबर 1764ला बक्सरची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न बघा, मुंबई बेट हे इंग्रजांचा राजा दुसरा चार्ल्स याला काय झालं होतं बघा, विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय दिलं होतं? अनुदान दिलं होतं बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बक्सरची लढाई कधी झाली? आत्ताच पाहिलं आपण 22 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, हा प्रश्न 5 पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे. 22 ऑक्टोबर 1764ला झाली होती मित्रांनो. 22 ऑक्टोबर 1764ला या ठिकाणी ही लढाई झाली होती, बक्सरची लढाई. बिहार प्रांतामध्ये बघा बक्सर या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईमध्ये मेजर मन्नोच्या इंग्रज फौजेने मुघल बादशाह शाह आलम, मीर कासिम आणि अवधचा नवाब सिराज उद्दौला यांचा पराभव केला होता आणि या लढाईमध्ये इंग्रज सत्तेचा पाया भारतामध्ये या ठिकाणी मजबूत झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालं होतं? तर हे पोर्तुगीजांकडून हे आंदोलन मिळालं होतं. लक्षात ठेवायचं, पोर्तुगीज. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झाली? तर सुरतमध्ये मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी झाली. लक्षात ठेवा, सुरत. बघा बादशाह जहांगीरने काय केलं होतं? 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली होती बघा. वखार स्थापन करण्याची जी काही परवानगी आहे ही इंग्रजांना दिली होती. इंग्रजांनी काय केलं मग? मछलीपट्टणम, त्याच्यानंतर सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी बघा वखारी उघडल्या आणि बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी इंग्रजांना दिली होती. बरोबर. आणि या ठिकाणी त्यांनी वखारी ओपन केल्या. नेक्स्ट बघा, कोणत्या कायद्याने भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तो 1813चा जो काही सनदी कायदा होता मित्रांनो, यामुळे काय झालं? भारतामधील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी काय प्रश्न आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्याबद्दल पहिलं प्लासीचं युद्ध कधी झालं? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, कधी झालं? 23 जून 1757. लक्षात ठेवायचं आहे, 23 जून 1757. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे बघा,
प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर 1757ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली होती. नेक्स्ट बघा, कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले? हा आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर रयतवारी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. रयतवारी पद्धत बघा 1820ला या ठिकाणी बघा मद्रास प्रांतामध्ये चालू झाली होती. त्यानंतर बघा या पद्धतीमुळे काय झालं, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध निर्माण झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वास्को द गामा काय प्रश्न आहे बघा, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर झामोरीन राजाने बघा या ठिकाणी बघा व्यापाराच्या सवलती मिळवल्या बघा. 20 मे 1498ला काय झालं, वास्को द गामाने प्रथम कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला? तर कुणी लावला मित्रांनो, अमेरिका खंडामध्ये जाण्याचा शोध. याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोलंबस. लक्षात ठेवायचं बघा, कोलंबसने या ठिकाणी शोध लावला होता. बघा 1453ला तुर्कस्तानाने या ठिकाणी बघा पहिलं शहर जिंकलं होतं. त्यामुळे भारतामध्ये आणि युरोपमध्ये खुशकीचा मार्ग जो काय बघा तो बंद झाला होता. नव्या व्यापारी मार्गाच्या शोधामध्ये असताना कोलंबस बघा अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे बघा तो त्याला सापडला होता. तो बघा आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग वास्को द गामाने शोधला होता. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, क्रांतिकारकाने 12 मे 1857ला टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. तर बहादूर शाहला या ठिकाणी बघा दिल्लीचा बादशाह या ठिकाणी घोषित केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, दिल्लीचा बादशाह. पुढचा प्रश्न आहे बघा, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर नानासाहेब पेशवे यांनी बघा कानपूरचं नेतृत्व केलं होतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नानासाहेब पेशवे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही विचारले? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. काश्मीरचा राजा गुलाब सिंग बघा 1857च्या उठावाशी संबंधित नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वीर बाबूराव शेडमाके टिंबटिंबच्या लढ्यामध्ये सहभागी होते. तर 1857 या लढ्यामध्ये काय होतं बघा ते या ठिकाणी सहभागी होते. नेक्स्ट पहा, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 20 मार्च 1857ला मंगल पांडे या हिंदी शिपायाने बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची बघा या ठिकाणी ठिणगी पडली. आणि या गोळीचा पहिला बळी कोण होता? तर करेक्ट आन्सर आहे बघा मेजर हुसेन. लक्षात ठेवायचं, मेजर हुसेनवर गोळी झाडली होती बघा. 29 मार्च 1857ला बघा बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये काय केलं होतं, मंगल पांडेने मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आणि याच ठिकाणी बघा प्रथम उठावाची तोफ डागली गेली. उठावाची नियोजित तारीख लक्षात ठेवा 31 मे 1857. 31 मे 1857 बघा ही उठावाच्या नियोजनाची तारीख होती बघा, नियोजित तारीख होती. नेक्स्ट पहा, इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सदाशिव निळकंठ जोशी. ऑप्शन क्रमांक 4 ही आपला करेक्ट आन्सर होईल बघा, सदाशिव निळकंठ जोशी. इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी उठावाचं नेतृत्व यांनी केलं होतं. या काळामध्ये बघा विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा यांनी प्रयत्न केला होता. बरोबर. आणि मित्रांनो, उठाव फासल्यामुळे सदाशिव जोशी कायमचे भूमिगत झाली होती. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला? तर केरळमध्ये मित्रांनो हा 1921ला मोपला विद्रोह झाला होता. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये काय प्रश्न आहे, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं? तर रामसिंग यांनी केलं बघा. ऑप्शन क्रमांक 4 रामसिंग यांनी याचं ही विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं. नेक्स्ट पहा, 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? तर विदा सावरकर यांनी याला संबोधलं होतं. कोणी? विदा सावरकर. 1857च्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध मानणारे होते बघा ते. लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर पहा, पेशवा काय प्रश्न आहे बघा. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर बघा पेशवा नानासाहेब पेशवे यांचा सेनापती तात्या टोपे. लक्षात ठेवायचं बघा, तात्या टोपेंनी 1857च्या उठावामध्ये
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि जनरल कॅम्पेबल याने कानपूरमधील बंड मोडीत काढलं होतं. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती मिरत. ऑप्शन क्रमांक 2 मिरत या ठिकाणी झाली होती. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? मोर्ले मिंटो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1909. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, जातीय निवाडा. काय प्रश्न आहे बघा, जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जाहीर केला. तर लक्षात ठेवा कधी जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932ला हा निवाडा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा. इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी बघा जातीय निवाडा जाहीर केला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, रौलेट या काळ्या कायद्याच्या विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर रौलेट कायदा म्हणजे ज्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. याला बिना चौकशी अटक करण्याचा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातो. लक्षात ठेवा. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. लक्षात ठेवा रौलेट कायदा हा 1919ला आला होता. याच्या कायद्यानुसार बघा इंग्रज कोणत्याही ठिकाणी झटते घेऊ शकत होते आणि कोणत्या पण व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते आणि गुन्हेगाराला अपील सुद्धा करता येणार नव्हते बघा. यामुळे महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919ला देशभर हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी मुंबई या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न बघा, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबवण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते? तर रौलेट कायद्यामुळे मिळाले होते. लक्षात ठेवायचे रौलेट कायदा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर दुसरी गोलमेज परिषद होती. लक्षात ठेवायचे बघा. आणि तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा या ठिकाणी काय होते? उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. लक्षात ठेवायचं बघा ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. लक्षात ठेवायचं बघा 1917ला बघा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. लक्षात ठेवायचं बघा ह्या होत्या. पुढचा प्रश्न आहे बघा, सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो फैजपूर. ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी झालं होतं बघा. राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936. 27 आणि 28 डिसेंबर 1936ला बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यामध्ये झालं. कोणत्या? यावल तालुका. लक्षात ठेवायचं आहे. आणि 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू होते. लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू होते. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर 1885ला मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. 28 डिसेंबर किती? 28 डिसेंबर 1885ला स्थापना झाली होती मित्रांनो. मुंबईच्या तेजपाल सांस्कृतिक पाठशाळेमध्ये 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? तर शेतकऱ्यांसाठी केला होता मित्रांनो खेडा सत्याग्रह. लक्षात ठेवायचं आहे बघा. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेला हा सामूहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1909च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर हंटर कमिशन होतं मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे हंटर कमिशन. जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड सुद्धा म्हणतात 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा. बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या 2 नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी लोक जमले होते आणि जनरल डायरने बघा आपल्या सैन्यासह बागेमधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखले आणि निष्पाप आणि निशस्त्र लोकांवर बघा या ठिकाणी गोळीबार झाला होता. हंटर कमिशन मित्रांनो या ठिकाणी गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने ही एक समिती स्थापन केली होती बघा.
लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919 हा काउन्सिल ऍक्ट 1919 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखला जातो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो 100 प्रश्न झाले. नक्कीच एक व्हिडिओ लाईक करा. तुमचं 1 मिनिट सुद्धा मी व्हायला घातलेलं नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. PDF साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन करा. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं? तर मित्रांनो हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. तर 1928ला बघा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. इंडियन स्टॅट्युटरी कमिशन उर्फ सायमन कमिशन हा 1928 साली ब्रिटिश भारताच्या वसाहतीमध्ये घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने बघा हा ब्रिटिश संसदेचा आयोग होता बघा. यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता सायमन कमिशनमध्ये. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा विचारलेला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ ही पदवी बघा रद्द केली होती. बरोबर. नेक्स्ट पहा, महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाने वन मॅन आर्मी असं कोणी केलं होतं? तर लॉर्ड माउंटबॅटनने बघा ह्याचं वर्णन केलं होतं वन मॅन आर्मी. लक्षात ठेवायचंय बघा, महात्मा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं. चौरी चौरा या ठिकाणी घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. तर चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो हे करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. आलं लक्षात. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता आहे? तर चंपारण. लक्षात ठेवा मित्रांनो, चंपारण हा पहिला प्रयोग होता. नेक्स्ट पहा मित्रांनो, इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेलं जालियनवाला बाग कोणत्या ठिकाणी आहे? तर इतिहासामध्ये हे जे काही जालियनवाला बाग आहे मित्रांनो हे अमृतसरमध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं बघा, अमृतसर. बरोबर, अमृतसर. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केली होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 खेडा. लक्षात ठेवायचं बघा, खेडा या ठिकाणी 1918 मध्ये चालू केली होती. पुणे करार हा कोणामध्ये झाला सांगा पटकन? तर बरोबर आहे, पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झाला होता. नेक्स्ट पहा, महात्मा गांधी यांचा चंपारण सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता? तर चंपारण मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक 1 भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून होता बघा. लक्षात ठेवायचं आहे, हा जो काही लढा आहे मित्रांनो बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं हे आंदोलन होतं. गांधीजींनी बघा भारतामधील हे पहिलंच आंदोलन होतं आणि यात मिळालेल्या यशाने त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व बघा प्रस्थापित केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? तर बाळ गंगाधर टिळक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 1916 मध्ये बेळगाव मुक्कामी असताना बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न काय बघा, नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? आपल्याला विचारलंय नारायण मूर्ती. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्फोसिस. लक्षात ठेवा, इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? दर्गा अजमेर शरीफ. तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, दर्गा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे. नेक्स्ट बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारलंय, त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डेहराडूनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो NDN यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, मराठी भाषेमधील ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मराठी भाषेमध्ये जो का ळ वर्ण आहे मित्रांनो या ळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे. लक्षात ठेवायचं ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे.
पुढचा प्रश्न बघा, अप्पलपोटा म्हणजे काय? काय प्रश्न आहे? अप्पलपोटा म्हणजे काय? स्वतःचा फायदा करणे यालाच म्हणतो आपण अप्पलपोटा. पुढचा प्रश्न बघा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा. साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. यामध्ये बघा भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोग आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. अशाच प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा, लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेव्हसुद्धा करून ठेवा. पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लाहोर. तर लाहोर हे कोणत्या प्रकारचा लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी. बघा नपुसक लिंगी बघा ते लाहोर. आलं लक्षात. कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी वायस. बाकीचे बघा राजीव, अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, युद्धाला भिनारा. काय प्रश्न आहे बघा, युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी रणभिरू. लक्षात ठेवा युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो? रणभिरू असं म्हणतो. विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. विभक्तीचे बघा 8 प्रकार आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे 8 आहे. नेक्स्ट आहे बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्ण असं म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे वर्ण. नेक्स्ट आहे बघा, तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला. याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्विकल्प. तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो. भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. भाजीपाला. तर भाजीपाला काय मित्रांनो? समाहार द्वंद्व आहे. बरोबर समाहार द्वंद्व आहे भाजीपाला. नेक्स्ट आहे बघा, राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे. राजवाडा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा राजाचा वाडा. लक्षात ठेवा राजाचा वाडा. मी निबंध